राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। शिवसेनेला केंद्रात राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव, एक खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, मग शिवसेनेबाबत दुजाभाव का? श्रीरंग बाणेंकडून नाराजी व्यक्त। ऐतिहासिक विजयानंतर शाहू महाराज छत्रपतींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंचे मानले आभार। मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट, कोस्टल रोडची मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतची दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली, सीएमडीसीएम कडून विंटेज कारमधून पाहणी। 18 जून पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय। मोदींनी स्वीकारला पंतप्रधान पदाचा पदभार, नव्या सरकारचा पहिलाच निर्णय शेतकरी हितासाठी, शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी। आता एकच लक्ष, 4 महिन्यांनी महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात, लोककल्याणाची भूमिका ठेवा, पक्षाच्या वर्धापन दिनी शरद पवार यांचं आवाहन। शिवसैनिकांनो एकत्र या, महाराष्ट्र सदनाबाहेर झळकले बॅनर, दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा। मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर विजय वडेट्टीवारांना पाडेन आणि काँग्रेसच्या सर्व सीट मराठ्यांना पाडायला लावेन, मनोज जरांगे यांचा इशारा। दौंडमध्ये भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले, पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप, तर घटनेनंतर बांधकाम विभागातून कर्मचारी गायब असल्याचं समोर। राज्यात ठिकठिकाणी नीटच्या परीक्षार्थींचं आंदोलन, निकालाची फेर तपासणी करण्याची मागणी। मुंबईत आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत निवासस्थानी सापडला नूर दासचा मृतदेह, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू। आणि नाशिकच्या वालदेवी नदीत मृत माशांचा खच, 2 किलोमीटरच्या परिसरातील माशांचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज।